देवाभाऊ सापांना जवळ घेऊ नका, चावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात रामदास कदमांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला दिलाय। काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली होती आणि या भेटीवर आता रामदास कदम यांनी भाष्य केलंय। पिल्लू काय त्याला म्हणतात रे? नाही, मी ऐकलं नाही। पेगमिन म्हणतात त्याला। तो आता कुठे जातोय? कोणाला भेटायला? देवाभाऊला भेटायला जातोय। काय भेटायला जातोय तुम्हाला माहितीये का? मी सांगू का? सांगतो, ऐका। देवाभाऊला एवढ्यासाठी भेटायला जातोय, त्या एका मुलीने आत्महत्या केली होती ना पडून। काय होती तिचं नाव? दिशा सानिया। आता याला भीती वाटायला लागली की आता देवाभाऊने हे प्रकरण काढलं की याला बर्फाचे लावदेव झोपवतील आणि दे फटका। काय म्हटलं होता दापोलीमध्ये येऊन? हा पिल्लू तुमचा पेगमीन, माझा पिल्लू। हा म्हटला होता माझी सत्ता आली की या लोकांना मी बर्फाच्या लादीवर झोपवणार आणि फटके देणार। आता काय? आता कोणाला झोपायची बर्फाच्या लादीवरती? हे असं सगळं आहे, असं सगळं म्हणून मी देवेंद्रजींना सांगेन, देवेंद्रजी जपून। आम्ही 55 वर्ष काढलेत। गजाभाऊ आहे, रामदास कदम आहे, हर्सुलजी आहेत, दिवाकर रावते आहेत, ढाके साहेब आहेत, मनोज जोशी साहेबांना पण यांनी सोडलं नाही हो, त्यांना पण खाली उतरायला लावलं। आम्ही सगळे साक्षीदार आहोत। देवा भाऊ, तुम्हाला शपथ आहे तुमच्या भवानीची, हे साप आहे साप, याला किती जवळ घेतलीत ना, हे विष ओकल्याशिवाय घाणार नाहीत, तुम्हाला चावल्याशिवाय पण घाणार नाहीत। याला नका घेऊ सोबत, याला नका घेऊ।